ब्रेकनंतर स्वागत. आपण पाहताय माझा मित्र. पहिली बातमी. पुणे जिल्ह्यामध्ये दौंड तालुक्यातील यवतमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर केल्यानंतर दुपारी 12 वाजल्यानंतर यवतमधील 2 गट आमनेसामने आले. आठवडे बाजार बंद करण्यात आलाय, तर दुसरीकडे यवतमध्ये काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्या असल्याची ही माहिती आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला यवत पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांच्याकडून. जयदीप, या क्षणी नेमकं काय घडतंय, काय अपडेट्स आहेत यवतमधून? खरं तर गेल्या काही दिवसापासून यवतमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्याचा देखील आज काल त्याला निमित्त ठरलेलं आहे की आज ते एका व्यक्तीने केलेली सोशल मीडियावरती पोस्ट आणि त्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं. खरं तर 26 जुलैपासून या यवत भागामध्ये तणावाचं वातावरण होतं आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटत होत्या. आज एका व्यक्तीनं जे आहे ते सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट केली आणि त्यानंतर जे आहे ते तणावाचं वातावरण आणखी वाढलं. खरं तर आज आठवडे बाजार आहे यवतचा, तो देखील बंद करण्यात आला आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. त्या ठिकाणी शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांचा आहे. मात्र सातत्यानं चर्चा होत होती की दोन समाजातील तणावाची आणि आज जो आहे तो या ठिकाणी जी आहे ती दगडफेक झालेली, काही प्रमाणात दगडफेक झाली आहे, काही घरांवरती देखील दगडफेक झाली असल्याची चर्चा आहे. मात्र त्या ठिकाणी पोलीस पोहोचलेले आहेत. पोलीस हा जो जमाव जो आहे तो शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं जरी असलं तरी हा समाज लवकरात लवकर जो जमाव पांगवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत आणि आशा करूयात की लवकरच ही शांतता आहे ती प्रस्थापित होईल अशी जी आहे ती या ठिकाणची आता सध्या यवतमध्ये परिस्थिती आहे. मोठा पोलिसांचा बंदोबस्त, फौजफाटा देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. पण 26 जुलैपासून ह्या तणावाचं वातावरण होतं आणि आज या ठिकाणी जो आहे तो उद्रेक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित परिस्थितीवर आपलं लक्ष असेलच. तूर्त धन्यवाद जयदीप या सविस्तर माहितीबद्दल.